फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे सिडकोचे सॅम्पल फ्लॅट आहे ते कुठे आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. बघा, व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. खारघर रेल्वे स्टेशनपासून 43 नंबरची बस पकडल्यानंतर हे खारघर डीमार्टला आपल्याला इथे समोर हा स्टॉप आहे इथपर्यंत पोहोचून देते. म्हणजे इथे LIG आणि EWचे समोरचे दोन्ही फ्लॅट इथं उपलब्ध आहे. बघा, हे समोर खारघर स्टेशनच्या डीमार्टच्या समोर आल्यानंतर आपल्याला या कॉर्नरला आल्यानंतर बघा, हे समोरची जी इमारत दिसते अंडर कन्स्ट्रक्शन, हे अंडर कन्स्ट्रक्शनच्या राईट साईडला आपल्याला समोर जायचं आहे. बघा, समोर इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला बघा, जे हे EWS टाईपचे जी इमारत आहे खारघर सेक्टर 14 जे बस टर्मिनल आहे. बघा, हे समोरची अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी. आपण इथं आल्यानंतर याच्यानंतर आपल्याला राईट साईडला जे समोर सेकंड अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे तिच्या समोर जायचं आहे. आणि हे समोर विपगोड स्कूल आहे. विपगोड स्कूलला लागूनच हे सॅम्पल फ्लॅट ठेवण्यात आलेले आहे. बघा, हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी याच्या समोर आपल्याला विपगोड स्कूल आहे आणि विपगोड स्कूलला लागून एक्झॅक्ट हे जे सिडकोचे सॅम्पल फ्लॅट आहे हे इथे ठेवण्यात, म्हणजे तिथे दाखवण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. बघा, हे विपगोड स्कूल आणि विपगोड स्कूलच्या समोर या गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्व सॅम्पल फ्लॅट आहे. तर सॅम्पल LIG आणि EWचे जे सर्व सॅम्पल फ्लॅट आहे हे समोर आपल्याला या इमारतीमध्ये आपल्याला दिसत आहे. इथे आहे सर्व सॅम्पल फ्लॅट. तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. समोरच्या इमारतीमध्ये आपल्याला EWS आणि LIG दोन्ही टाईपचे सॅम्पल फ्लॅट आपल्याला इथे बघण्यास मिळणार आहेत. जे सिडको लॉटरी 2024 ऑक्टोबरमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, तळोजा, उल्वे, बामणडोगरी, खारकोपर, अशा जे LIG EWचे जे सॅम्पल फ्लॅट आहेत त्याची माहिती बघणार आहोत. LIG-C हे खारघर रेल्वे स्टेशनला लागून 2 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपल्याला इथे समोर दिसत आहे. हा समोर आपल्याला हॉल दिसत आहे. बघा, या हॉलमध्ये जे आपल्याला जे विंडो देण्यात आलेले आहे, विंडोच्या खाली पण आपल्याला जो स्पेस देण्यात आलेला आहे वरच्या साईडला, आणि खाली पण आपल्याला आपण स्टोरेज काढू शकतो. डिसेंबर 2024 पर्यंत आपण या घराचं रजिस्ट्रेशन करू शकतो. 1 महिन्याची सिडकोने 1 महिन्याची जी मुदतवाढ आणखी देण्यात आलेली आहे. बघा, समोर आल्यानंतर आपल्याला जे ही किचन रूम आहे. बघा, किचनला पण स्पेस देण्यात आलेला आहे, वरती पण सज्जा देण्यात आलेला आहे. तिथे पण आपण फर्निचर काढून रॅक स्टोरेजसाठी ठेवू शकतो, काढू शकतो. बघा, हे किचन आहे. किचनच्या साईडला पण स्पेस देण्यात आलेला आहे. टॉयलेट बाथरूम अटॅच देण्यात आलेला आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि ही बेडरूम देण्यात आलेली आहे. बेडरूमला पण विंडोच्या जी लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईडला पण स्टोरेज काढण्यासाठी तिथे जागा देण्यात आलेली आहे. विंडोच्या खाली पण जागा देण्यात आलेली आहे. तिथे पण आपण फर्निचर काढू शकतो. फर्निचर करून तिथे आपण आपल्या जे स्टोरेज काढू शकतो. विंडोला पण स्पेस देण्यात आलेला आहे. आणि ही मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला विंडोला पण स्पेस देण्यात आलेला आहे. खाली पण आपण स्टोरेज काढू शकतो. आणि हे मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. तर असा हा LIG टाईपचा जो 2 BHK सॅम्पल फ्लॅट आहे, हा खारघर रेल्वे स्टेशनला जे लॉटरी निघाले त्यामध्ये हा असा सॅम्पल फ्लॅट आपल्याला सांगता येते. त्यानंतर आपल्याला आता EWS-B जे EWS टाईपचे जे घरं आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. बघा, EWS टाईपचे जे सॅम्पल फ्लॅट आहेत त्याची माहिती आपण आता बघणार आहोत.
चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या लॉटरीच्या रिलेटेड पूर्ण माहिती तुम्हाला रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, लॉटरी जाहीर झाल्यानंतर काय करावं लागते, त्यानंतर NOC, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत जातील. बघा ह्या EWS टाईपमध्ये जो हॉल आहे त्या हॉलला पण खाली विंडोला स्पेस देण्यात आलेला आहे. हा किचन रूम एल शेपमध्ये देण्यात आलेला आहे. इथे पण आपण स्टोरेज काढू शकतो. वरती सजा देण्यात आलेला आहे. या साईडला टॉयलेट देण्यात आलेलं आहे, वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे, बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि ही बेडरूम देण्यात आलेली आहे. बेडरूमच्या विंडोला पण राईट, लेफ्ट आणि वरच्या साईडला जो स्पेस देण्यात आलेला आहे तिथे पण आपण स्टोरेज काढू शकतो. फर्निचर केल्यानंतर तिथे पण आपण आपले जे स्टोरेज काढल्यानंतर आपण जे आपल्या घरातील सामान वगैरे ठेवू शकतो. आणि या साईडला पण सजा देण्यात आलेला आहे. तर असा हा EWS टाईपचा जे बी टाईपचं जे घर आहे त्याचा जो सॅम्पल फ्लॅट आपण बघितलेला आहे. आता EWS-C बघा, समोर आपल्याला EWS-C दिसत आहे. EWS टाईप Cचे जे घर आहे त्याची माहिती आपण घेत आहोत. तुम्हाला हे सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी तुम्हाला विबगोर स्कूल, सेक्टर 14, खारघर DMart हे सांगितल्यानंतर तुम्हाला खारघर DMartपासून वॉकिंग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. खारघर रेल्वे स्टेशनपासून आपल्याला 43 नंबरची बस डायरेक्ट तुम्हाला खारघर DMartपर्यंत सोडून देते. आणि तिथून मग आपण हे वॉकिंग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे सॅम्पल फ्लॅट बघू शकता. सर्वांसाठी खुले आहे. कोणी पण ज्यांना लॉटरीमध्ये फॉर्म भरायचा आहे ते फॉर्म भरू शकता आणि हे सॅम्पल फ्लॅट बघू शकता. दोन्ही साईडला इथे प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. हे किचन रूम आहे. किचन रूमच्या साईडला पण समोर स्पेस देण्यात आलेला आहे. आणि हे अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. वॉश बेसिन आतमध्ये पण देण्यात आलेलं आहे आणि बाहेर पण देण्यात आलेलं आहे. आणि हे बेडरूम आहे. बेडरूमला पण विंडोला स्पेस देण्यात आलेला आहे. तर असा हा सिडको लॉटरीमध्ये जे LIG EWS टाईपचे जे घर आहेत ते इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सॅम्पल फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. सर्व ठिकाणी तिथे सॅम्पल फ्लॅट रेडी नाही, त्यामुळे तिथे तुम्हाला सॅम्पल फ्लॅट मिळणार नाही. तुम्हाला इथेच यावं लागेल सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सिडको म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड जेही काही इन्फॉर्मेशन आहे इन्स्टंट तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत जातील. आणि येणाऱ्या लॉटरीचा रिझल्ट, लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट आल्यानंतर त्याची माहिती, अशी सर्व माहिती मिळेल. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.